नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. कांदा बाजारभाव भडकणार, कांदा तेजीमध्ये येणार, कांदा 5,000 रुपये प्रति क्विंटल होणार. बांगलादेशमध्ये एकूण 3,00,000 क्विंटलची कांद्याची ऑर्डर मिळाली आहे. बांगलादेशमध्ये 3,00,000 क्विंटल कांदा निर्यात होणार. कांद्याचे बाजारभाव 5,000 रुपये खरंच होणार का? येत्या काही दिवसामध्ये कांदा निर्यात मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. मागच्या काही परवान्यांपेक्षा आता जवळजवळ 1,500 परवाने बांगलादेश सरकारने दिलेले आहे. उद्यापासून भारतामधून बांगलादेशला मोठ्या प्रमाणात कांदा जाणार आहे. 3,00,000 क्विंटलची ऑर्डर म्हणजे सर्वात मोठी ऑर्डर आतापर्यंत मिळालेली आहे. महाराष्ट्रातील कांदा हा सर्वात जास्त जात असतो तो बांगलादेशमध्ये. केंद्राकडून अजून काही परवाने वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात एकंदरीत बघितलं तर कांद्याचा जो सरासरी दर आहे याच्यामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून बांगलादेश सरकार आणि भारत सरकार यांच्यामध्ये व्यापारी करार चालू होता. या व्यापारी कराराऐवजी आता बांगलादेश सरकारने कांदा निर्यातीला ग्रीन सिग्नल दिलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात बांगलादेश आणि भारत यांच्यामधून व्यापारी करारातून भारतीय कांदा तिकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पहिल्यांदा आपण जर बघितलं 50 परवाने होते, त्यानंतर 200 परवाने आणि आता एकूण 1,500 परवाने दिलेले आहे. या परवान्यांमुळे असं होणार आहे की भारतातील कांदा मोठ्या प्रमाणात बांगलादेशला जाणार आहे आणि त्या ठिकाणी चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे. भारतामध्ये सध्या कांद्याच्या दरामध्ये आपण बघितलं 4 ते 5 दिवसापासून कांद्याचं गणित थोडंसं बदलले आहे. बाजारभावामध्ये तेजी आपल्याला पाहायला मिळत आहे. लाल कांदा 4,000, 4,500, 3,000 सरासरी सर्व ठिकाणी मिळायला सुरुवात झाली आहे. उन्हाळा कांद्यामध्ये सुद्धा जो 15 ते 20 रुपयाचा दर होता, हा दर आता 20 ते 30 रुपयापर्यंत येऊन ठेपलेला आहे. कांदा बाजारामध्ये मोठी तेजी आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे. कारण हा जानेवारी महिना, डिसेंबर महिना हा कांद्याचा शॉर्टेजचा पिरियड असतो. या पिरियडमध्ये जर चांगला कांदा तेजीत जर त्या ठिकाणी गेला तर महाराष्ट्रात टंचाई भासणार आहे आणि परिणामी जो कांदा बाजारभाव 20 ते 30 रुपये आहे, हा कांदा बाजारभाव 30, 40, 50 रुपयेपर्यंत सहज जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील कांद्याचे जे प्रमुख शहर आहे, लासलगाव मार्केट असेल, पिंपळगाव बसवंत मार्केट असेल, अहिल्यानगरमध्ये संगमनेर मार्केट असेल, पारनेर मार्केट असेल, पुणे मांजरी मार्केट असेल, पुणे मोशी मार्केट असेल, या सर्व मार्केटमध्ये येत्या काही दिवसामध्ये आपल्याला कांदा तेजीत पाहायला मिळणार आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आयात निर्यात धोरण. सरकारने चांगल्या प्रकारे आयात निर्यात धोरण जर राबवलं तर कांद्याचे बाजारभाव आपल्याला वाढणार आहे आणि शेतकऱ्यांचं अर्थकारण यामध्ये फिरणार आहे. कारण का जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी त्रस्त होता. आता कुठेतरी कांदा बाजार वाढलेला आहे, तर सरकारने योग्य अजून पावले मिळाली तर जे काय राहिलेला कांदा आहे, नुकसानीनंतर वाचलेला कांदा आहे, याला चांगले बाजारभाव मिळू शकता. लाल कांदा जास्त आपल्याला साठवून ठेवता येत नाही, परंतु उन्हाळा कांदा आता संपलेला आहे. आता हा पिरियड जो आहे, या पिरियडमध्ये जो काय लाल कांदा ज्या शेतकऱ्यांकडे आहे त्यांना थोडेसे आर्थिक लाभ मिळू शकतो. महाराष्ट्रातील कांदा निर्यात होतो. हा सर्वात जास्त कांदा जो आहे बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, दुबई या 4 देशांमध्ये जात असतो. या 4 देशांमध्ये जर चांगला कांदा बाजारभाव त्या ठिकाणी मिळाला तर याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे आणि येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या कांदा मार्केटमध्ये आपण जर सरासरी बाजारभाव बघितला तर थोडेसे बाजारभाव वाढलेले आहे. अकोला असेल, सोलापूर असेल, अकलूज असेल, अमरावती असेल, वाशिम असेल, सरासरी दर 20 ते 35 रुपयापर्यंत उन्हाळी कांदा आहे आणि जो काय लाल कांदा आहे तो 30 ते 40 रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. राज्यातील कांदा बाजारभावाचे रोजचे अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज टाकत असतो. आपण जर चॅनलला नवीन असाल तर कांदा बाजाराची लेटेस्ट अपडेट, पिंपळगावपासून कांदा मार्केट, लासलगाव कांदा मार्केट, सोलापूर कांदा मार्केट, संगमनेर, अहिल्यानगर कांदा मार्केट, सर्व कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट. येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारामध्ये अजून तेजी जाणार आहे. कारण परवाने वाढलेला आहे. मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग आता कांदा खरेदी करून त्या ठिकाणी कांदा विकणार आहे. बांगलादेशला जर कांदा बाजारभाव 50-60 रुपये मिळाला तर राज्यातील कांदा सुद्धा मोठ्या प्रमाणात अजून त्या ठिकाणी निर्यात होऊ शकतो. महाराष्ट्रातील कांदा मार्केटचं जे काही महत्त्वाचं गणित आहे, हे मागणी पुरवठा आणि आयात निर्यात धोरण हे जर सुधारलं तर महाराष्ट्रातील कांद्याला 40 रुपये सरासरी बाजारभाव इथून पुढे टिकण्याची शक्यता आहे. सर्वाधिक कांदा निर्यात होतो. यामध्ये बांगलादेश, मलेशिया, इंडोनेशिया या देशांमध्ये, त्याचबरोबर श्रीलंका, बांगलादेश. आता दक्षिणेतील राज्य सुद्धा यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचे आहे. कारण दक्षिणेत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. या अतिवृष्टीनंतर आता किती बाजारभाव तेजीत येणार हे बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील कांद्याचे लेटेस्ट बाजारभाव सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल, त्याचबरोबर टोमॅटो असेल, या सर्व पिकांचे लेटेस्ट बाजारभाव सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून आपण जे बाजारभाव घेत असतो हे CCI आणि गव्हर्नमेंटचे असे संकेतस्थळ आहे. यामध्ये आपण नाफेडची APMC मार्केटची संकेतस्थळ आहे, MSMB महाराष्ट्र विपणन मंडळाची संकेतस्थळावरून घेत असतो. आपले सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन हे आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.